आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी येते ती पाहूया। शिवसेना नगरसेवकाचा खून झाल्याची घटना घडलेली आहे। अमरदीप रोडे असं मृताचं नाव आहे। सकाळी 8च्या दरम्यान परभणीमध्ये जायकवाडी इथं त्यांचा खून झाल्याचं समजतंय। दगडाने ठेचून हा खून झालाय। किरकोळ कारणावरून ही हत्या झाल्याची माहिती मिळतेय। दोन आरोपी स्वतःहून मोंढा पोलिसांना शरण आल्याचं देखील समजतंय। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया। आपले परभणीचे प्रतिनिधी नाझीर खान आहेत सध्या फोनलाईनवर। नाझीर, किरकोळ कारणावरून हा खून झाल्याचं समजतंय, काय नेमकं हे किरकोळ कारण होतं? नक्कीच अजून परभणी शहरातील महानगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत अमरदीप रोडे यांचा त्यांच्याच जवळच्या दोन मित्रांनी या ठिकाणी खून केल्याचं घटना समोर आली आहे। रवी गायकवाड आणि किरण डाके यांनी जुन्या वाद जे की काहीतरी पैशाचं घेवाणदेवाणवरून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पण या दोघांनी सकाळी जायकवाडी वसाहतच्या परिसरात असलेल्या अमरदीप रोडे यांच्या घरात जाऊन त्या ठिकाणी दगडाने ठेचून त्यांचा खून केलेला आहे। अमरदीप रोडे हे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक होते आणि डॅशिंग नगरसेवक असा त्यांचा परभणी शहरात असं एक लौकिक होतं। आज सकाळी 8:30च्या सुमारास रवी गायकवाड आणि किरण डाके या दोघांनी पैशाच्या कारणावरून अमरदीप रोडे यांना दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे। दोघेही विशेष म्हणजे दोघेही मोंढा पोलीस स्टेशनमध्ये शरणगतीला आले असून या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र झालेल्या घटनेनं परभणी शहरासह जिल्ह्याभरात एकच खळबळ माजलेली आहे। बिलकुल बिलकुल नाझीर, धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। किरकोळ कारणातून दगडाने ठेचून ही हत्या शिवसेना नगरसेवकाची झालेली आहे। परभणीमधल्या जायकवाडीमधली ही घटना आहे। अमरदीप रोडे असं या विद्यमान नगरसेवकांचं नाव होतं।